नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज मी चाललो नांदेडला. मला वास्तुशांतीचं आमंत्रण होतं. आमच्या गावामधलं घर बांधलेलं आहे नांदेडला एक. तर मित्रांनो, त्याच्या घराची वास्तुशांती आहे. तर मामा पण आहेत माझ्यासोबत. तर चाललो आम्ही आता दोघंजणं. तर मित्रांनो, इथं बफे सिस्टीममध्ये जेवणाचा प्रोग्राम चालू होता. तर लगेच आम्हाला जेवण्यासाठी बसवलं. तर आम्ही आता जेवून घेत आहोत. तर जेवण झाल्यावर जायचं आहे आता घर पाहण्यासाठी. तर हे आहे पहा किचन. सुंदर असं कमी जागेमध्ये किचन बनवलेलं आहे. त्याला अटॅचमध्ये हे संडास आणि बाथरूम एकच आहे. आणि हे बैठकीचा हॉल आहे पहा समोरचा. आणि बैठकीचं हे वरचं डिझाईन पण खूप छान केलेलं आहे सिलिंगचं. आणि हे पार्किंग एरिया आहे बाहेरचा. हे पार्किंग एरिया आहे. हे आता आम्ही वरच्या मजल्यावर चाललो पहा. पार्किंगच्या बाजूलाच टॉवर सिस्टम केलेलं आहे. हे एवढा पार्किंगचा एरिया आहे. तर वरच्या मजल्यामध्ये गेल्या हे बैठक हॉल आहे. हे इथं पूजा मांडलेली आहे. बैठक हॉलमध्ये सुंदर अशी पूजा मांडलेली आहे. खूप छान लक्ष्मी बनवलेले आहेत. आणि भरपूर असे देवाचे फोटो पण लावलेले आहेत. लक्ष्मीचा एक अलग पण ही लक्ष्मी बनवलेली आहे. आणि इथं हवन पूजा केलेली आहे. हे महिला आहेत. हे बेडरूम आहे. आणि हे बैठकीची सिलिंग आहे पहा. खूप छान अशी डिझाईन केलेली आहे. सिलिंगची पण लाइटिंग आहे. आणि या घराच्या बाजूलाच एक टॉकीज आहे. खूप मोठी अशी टॉकीज आहे. छतावून दिसते इथं. तर हे आहेत आमच्या मित्राचे वडील. आणि मामा सोबत आहेत माझ्या आले. त्याच्यासोबत मी पण एक फोटो काढला. तिथं कॅमेरामॅन पण होता. पण माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवला मी. मग नंतर आम्ही बाळापूरला आलो आणि मामाला स्वेटर खरेदी केलं एक. आपलं थोडं ढिलं व्हायला फिट पाहिजे. वरी त्या इथं चेक्स पशी इथं 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 हो. हां, थोडा छोटा नंबर घ्या त्याच्यापेक्षा. जरा स्वस्तात होतं काय नाही. कोणतं सेमच हो. तर मित्रांनो, आता आम्ही घरी आलो. बराच उशीर झाला यायला. येता अंधार पडला. मामाला येताना स्वेटर आणलेला आहे. आणि मी माझ्यासाठी एक हे टोपी आणली. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो.